आपले जे पालकमंत्री साहेब आहेत यांच्या बंगल्यावरती आपण जो आंदोलन करणार आहोत त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे, हीच मी विनंती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। आता आमच्या इथे RPIचे जिल्ह्याचे नेते, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्याला जाधव साहेब भेटलेले आहेत। ते आज मी रस्त्याचा व्हिजिटला आलेलो असताना जाधव साहेब सुद्धा इथं भेटलेत, ते सुद्धा आपल्याशी काही संवाद करतील रस्त्याविषयी माहिती। संवाद करण्यासारखं काय आहेच राहिलेलंच नाही, कारण किती आंदोलनं झाली तरी सुद्धा या शासनाने इथे वाडा तालुक्यामध्ये लक्ष दिलेले आहे। त्याच्यामुळं आम्ही वारंवार प्रयत्न करून, आंदोलनं करून, रास्ता रोको करून सुद्धा काही फरक पडलेला नाही। आता आपण पालकमंत्र्यांच्या घरावरती 5 जुलैला आंदोलन करणार आहोत। नक्कीच आमचा सहभाग असणार आहे आणि गायकवाड साहेबांना आमचा नेहमीच पाठिंबा असेल, काही हरकत नाही। या रस्त्यांच्या माध्यमातून पैसा लुटण्याचं काम चालू आहे, ते अतिशय निंदनीय आहे। ज्या लोकांनी याच्या माध्यमातून पैसा कमवलेला आहे त्यांचे सुद्धा, ज्या मुलांचे इथे जीव गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा वाईटच होणार आहे। मी सांगतो की तुम्हाला जर खरोखर या बेवंडीवाडा तालुक्यातील रस्त्यांचं जो काम चाललेलं आहे चांगल्या पद्धतीचं पाहिजे असेल तर सर्व पंचकृषीतील लोकांना माझं जाहीर आव्हान आहे, 5 जुलैला जो आपण आंदोलन करतोय पालकमंत्र्यांच्या घरावरती, एकनाथजी शिंदे साहेब जे आपले पालकमंत्री आहेत आणि या ठाणे जिल्ह्याचे ते बोलतात का ठाणे जिल्ह्याचं पालकत्व मी घेतलेलं आहे ना, उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या बंगल्यावरती आपण आंदोलन करणार आहोत। त्यासाठी सर्वांनी एकत्रित यायचं आहे असं मी जाहीर आव्हान सगळ्यांना करतो। अन्यथा येत्या काळात आपल्या ज्या पट्ट्यातील जमिनींचे भाव पडलेले आहेत त्याचं कारण एकच, आपल्या इथून असलेला रस्ता, खराब रस्त्यामुळे आपल्या इथूनच्या जमिनी आज हद्दपार झालेल्या आहेत। कोणत्याही कंपनी आपल्या इथे यायला तयार नाहीत, आपल्या जमिनीचे भाव पडलेले आहेत। याचा जर सर्वस्वी कोण जबाबदार असेल तर आज असलेले PWDचे अधिकारी आणि आपल्यावरती लक्ष न देणारे पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना आपण दाखवायला जायचं आहे की तुमच्या माध्यमातून आमच्या इथे जो विकास चाललेला आहे तो विकास नसून बकास आहे। आमच्या इथूनचे रस्ते आज कुठेतरी हद्दपार झालेले आहेत, आम्हाला चांगले रस्ते द्या, आमचा विकास जर करायचा असेल आम्हाला चांगल्या पद्धतीचे रस्ते द्या, एवढं आपल्याला सांगण्यासाठी 5 जुलै रोजी त्यांच्या बंगल्यावरती जायचं आहे असं मी पंचकृषीतील सर्व गावांना सांगू इच्छितो आणि भिवंडीवाडा तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो तर 5 जुलैला आपल्याला सर्वांनी एकत्रित येऊन उपमुख्यमंत्री साहेब यांच्या बंगल्यावरती जायचं आहे। जय हिंद, जय भीम।